मैदानात पहिल्या चेंडूवर साहिलने एक फटका सजवलाय जो 4 धावांसाठी आणि पहिल्या चेंडूवर चेंडू गुम केलाय. समोर पुन्हा एकदा नवीन चेंडू मैदानात. या अगोदरचा सामना काय कमालीचा सामना झाला. विकेट मॅडन ओव्हर 4 विकेट एकाच षटकात हाताळले गेले आणि तो राहुल त्या सामन्यात ठरला तो मॅन ऑफ द मॅच. देवेंद्र पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि समोर पुन्हा एकदा चौकारानिशी खेळतोय साहिल आरोलकर. फुल टॉस चेंडू मिड ऑफ रिजन मध्ये फटका. समोर मिड ऑफला फिल्डर चेंडूला गॅदर केलं जातं. एका निर्धाव चेंडूची खेळी समाप्त आणि धावफलक स्थिरावला बिनबाद 4 धावांवर. एका बाजूने पहिल्या सत्रात शेटी ग्रुप कोरगाव क्रिकेट संघ जो सेमीफायनलच्या दिशेने वाटचाल करतोय आणि हे दुसऱ्या सत्रातील सामने. ओव्हरपिच चेंडू मिसटाय फटका मिड ऑफला फिल्डर झेल खाली. झेल सुटला जातो मैदानात. साहिल आरोलकर सारख्या तगड्या खेळाडूचा झेल सुटलाय आणि त्याला जीवनदान मिळालं या मॅच मध्ये. झेल सुटल्यानंतर एक सिंगल धाव आणि तो सन्नाटाचं वातावरण मैदानात, शांत वातावरण. कारण सगळ्यांना माहिती आहे साहिल आरोलकर ज्याला जीवनदान दिलंय. गेल्या कित्येक स्पर्धेत ज्याने षटकार चौकारांची आतषबाजी करत आपल्या बॅट मधनं पारसेम क्रिकेट टीम साठी धावांचा रतीब घातला, त्या साहिल आरोलकरला सामन्यात जीवनदान मिळालंय. बिनबाद धावफलकावर 5 धावा आणि ओव्हरचा विचार करता आघाडीच्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ हा संपलाय. ब्लॉक मध्ये चेंडू. रुपेश पुन्हा एकदा सन्मानजनक फटका खेळतोय. चेंडू मिड ऑफला. डीपचा फिल्डर लॉंग ऑफचा फिल्डर चेंडूला जातोय, बॅकअप देतोय. एक सिंगल. रुपेश शिवजी मॅच मध्ये सिंगल धावेनिशी आपल्या धावांची सुरुवात करतोय आणि धावफलक आता मात्र 6 धावांवर. यावेळी पुन्हा एकदा मिस टाइम फटका. स्क्वेअर लेगचा फिल्डर झेलसाठी. अगदी कठीण झेल होता परंतु एक सुंदर प्रयत्न मैदानात शॉर्ट स्क्वेअर लेगला. पुन्हा एकदा या ठिकाणी चेंडू निसटला हातातून. एक सिंगल धाव या चेंडूवर आणि सिंगल निश्चित धावफलक आता मात्र 7 धावांवर. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू उरलाय बाकी आणि धावफलकावर बिनबाद 7 धावा धावफलकावर. यावेळी पुन्हा एकदा मिस टाइम फटका. आता मात्र विकेट किपर झेल खाली येतोय आणि झेलात रूपांतर. रुपेशच्या विकेटचा पतंग होतोय. पहिला हादरा बसला ध्रुव पारसेम क्रिकेट संघाला. रुपेश शिवजी झेलबाद होऊन मैदानाच्या बाहेर. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि एका विकेटच्या मोबदल्यात 7 धावांवर धावफलक. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर निरंजन सज्ज होतोय आणि समोर अमीर सळगावकर. निरंजन दुसऱ्या षटकात गोलंदाजीत. समोर क्षेत्ररक्षण आता मात्र डीप बाउंड्री लाईनला पॉवर प्लेचं रेस्ट्रिक्शन समाप्त आणि प्रोटेक्शन अगदी सीमारेषे नजदीक तैनात केलं जात आहे. पहिल्या षटकाची सुरुवात पहिल्या चेंडूवर चौकार झाल्यानंतर देखील त्या गोलंदाजाने गोलंदाजीत कमबॅक करून दिला आपल्या टीमला. 7 धावा आणि पहिल्या षटकात एक प्रामुख्याने सफलता देवेंद्रच्या गोलंदाजीत आपण बघितली. वरपी चेंडू पुन्हा एकदा मिस टाइम फटका. डीप स्क्वेअर लेगचा फिल्डर शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने येतोय परंतु ऐन मोक्याच्या क्षणी चेंडूने प्रवेश केलाय घोषित एरियामध्ये 2 धावांसाठी आणि या दुहेरी धावेनिशी धावफलक आता मात्र परावर्तित झालाय 9 धावांवर. स्पर्धेची आजची पहिली रात्र. कित्येक संघ या स्पर्धेच्या पहिल्या रात्रीमध्ये खेळत आहेत. या अगोदरच्या सामन्यात मोरजिम क्रिकेट संघाने मारलेली बाजी आणि चालू सामना जोतुवी क्रिकेटर्स उजगाव विपक्ष ध्रुव पारसेम आणि धीरज. या सामन्यात जो संघ जिंकेल तो मोरजिम संघाबरोबर लगेचच खेळेल पुढच्या सामन्यात.
गोलंदाजीत दुसरं षटक निरंजन मैदानात हाताळतोय आणि समोर साईल आरोलकर एका जीवनदानानिशी खेळतोय मैदानात. ओव्हर पिच चेंडू स्लॉट मध्ये मिळालाय आणि चेंडूला पाठवलं डीप मिड विकेटला प्लॉट मध्ये आउट ऑफ द पार्क. स्टँड अँड डिलिव्हर 6 रन. ओव्हर पिच चेंडूवर मिड विकेटला एक घणाघाती प्रहार केलाय साईल आरोलकरने षटकार आणि धावफलक. आता मात्र दुहेरी आकड्यात परावर्तित 15 धावांवर. अल्टीपल्टीचा प्रयत्न मैदानात चेंडू थांबलाय. जोवर शॉर्ट पॉइंटचा फिल्डर चेंडूला बॅकअप देईल. एक सिंगल धाव आणि धावफलक या सिंगल निश्चित परावर्तित झालाय 16 धावांवर. मैदानात आता मात्र लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आहे. लेफ्ट हँडेड बॅटर आमिर साळगावकर मैदानात आता मात्र स्ट्राईकला. पहिल्या विकेटसाठी रुपेश शिवजी स्वस्तात बाद झाला आणि मात्र आमिर साळगावकर आता साईलला साथ देण्यासाठी आलाय मैदानात. निरंजन राईट राऊंड द विकेट. ऑन साइडला समोर फटका सजवला. शॉर्ट मिड विकेटचा फिल्डर पहिल्या प्रयत्नात फसतोय. डीप वरनं क्षेत्ररक्षक चेंडूला बॅकअप देईल. एक धाव या चेंडूवर मिळाली आहे आणि सिंगल निश्चित धावफलक 17 धावांवर. ओव्हरचा विचार करता या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी आणि धावफलक एका विकेटच्या मोबदल्यात 17 धावांवर. फ्रंट फुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न, थोडस पद्धत दाखवण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर थोडस राईस होतो चेंडू. बाकीची सोबस्कर कामगिरी हे विकेट किपरच्या माध्यमातून बजावली जाते. एका निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. धावफलक पुन्हा एकदा स्थिरावला जातोय. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानात प्रगतीपथावर 17 धावांवर धावफलक. यावेळी ब्लॉक मध्ये चेंडू सन्मानजनक खेळी. चेंडूचा प्रवास घोषित एरियामध्ये फक्त एक धाव या चेंडू मागे आणि या सिंगल धावेनिशी 2 ओव्हरचा खेळ संपला. दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि धावफलकावर एका विकेटच्या मोबदल्यात 18 धावांवर आपण धावफलक पाहतोय. ध्रुव पारसेम क्रिकेट टीम साठी 18 धावा धावफलकावर एका विकेटच्या मोबदल्यात. गोलंदाजीमध्ये तिसरं षटक. केदार तिसऱ्या षटकात गोलंदाजी मार्कवर सज्ज. समोर पुन्हा एकदा साईल आरोलकर. शफल होऊन खेळला. स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. पहिल्या प्रयत्नात चेंडूला बॅकअप देतोय. एक सुंदर फेकी विकेट किपरच्या दिशेने. एक सिंगल धाव या चेंडूवरती मिळाली आहे आणि धावफलक या सिंगलने 19 धावांवर परावर्तित. 2 तगडे संघ. एका बाजूने तुवी क्रिकेटर्स उजगाव विपक्ष ध्रुव पारसेम आणि दोन्ही तगड्या संघांची नेमक्या पहिल्याच फेरीमध्ये आमने सामने ही लढत आपण मैदानात पाहतोय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. फॉलोथ्रो मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता परंतु एक धाव समोर दोन्ही खेळाडूंच्या दरम्यान अगदी वेगाने अगदी जलद गतीने पूर्ण झाली आहे आणि सिंगल निश्चित धावफलक आता मात्र 20 धावांवर. एका दुसरा मोठा फटका झाल्यानंतर सिंगल डबल धावा हे देखील मैदानामध्ये बनवण्यात जात आहेत. ओव्हरपिच चेंडू पुन्हा एकदा घणाघाती प्रहार साईल आरोलकरच्या बॅट मधनं निघालाय. लांब लांब जेबीके षटकार. ओव्हरपिच चेंडूवर पुन्हा एकदा प्रहार झालाय मैदानात साईलच्या बॅट मधून आणि 6 धावेनिशी धावफलक आता मात्र 26 धावांवर. 26 रन. लॉस ऑफ 1 विकेट. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. नेमक्या तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. ऑफ स्टिकच्या बराच बाहेर चेंडू.
पंचांकडनं दोन्ही हात समांतर दर्शवले जातात. व्हाईट बॉलचा इशारा आणि अवांतर धावेनिशी धावफलक आता मात्र 27 धावांवर. पुन्हा एकदा बॅटची आतली कडा. विकेट किपर अगदी वेगाने चेंडूवर जातोय. पुन्हा एकदा अमीर पॉपिंग क्रीज मध्ये परतलाय आणि निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. ओव्हर मधील अजूनही 2 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी आणि धावफलकावर एका विकेटच्या मोबदल्यात 27 धावा. केदार, एक मोठा फटका केदारच्या गोलंदाजीत झालाय. कमबॅक करण्याचा प्रयत्न आणि समोर साईल स्ट्राईकला. यावेळी पुन्हा एकदा गतीमध्ये थोडस मिश्रण केलं. व्हाईट लाईनवर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, अगदी फलंदाजचा बॉडीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होतो. सलग 2 चेंडू निर्धाव. आता मात्र या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी. धावफलक स्थिरावलाय. तिसऱ्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलक 27 धावांवर. या तिसऱ्या षटकातील अंतरिम चेंडूचा खेळ बाकी. यावेळी बराच दूर चेंडू जातोय. पुन्हा एकदा सर अमेय नाईक दोन्ही हात समांतर दर्शवत व्हाईट बॉलचा इशारा आणि या व्हाईट बॉलनेशी परावर्तित झालेला धावफलक 28 धावांवर. साईल आरोलकर या सामन्यात एक चौकार 2 षटकारांशी नाबाद खेळतोय मैदानात. यावेळी फटका बहुधा फसलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक झेल सुटला जातोय. कदाचित आजची रात्र लक फॅक्टर आहे साईल आरोलकर साठी. या चेंडूवर मिळालेली सिंगल धाव आणि सिंगल निशी धावफलक 29 धावांवर पोहोचलाय. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 29 धावा धावफलकावर एका विकेटच्या मोबदल्यात. चौथ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर अभिजित सज्ज होतोय. धीरज, आजची रात्र साहिल साठी लक फॅक्टर आहे. 1 2 3 झेल सुटले जातात एकाच सामन्यात. यावेळी पुन्हा एकदा सुटलेल्या झेलाचा पूर्णपणे फायदा घेत पुन्हा एकदा मिडविकेटला एक गगनचुंबी प्रहार. अजून एक निघालाय घणाघाती षटकार साहिल आरोलकरच्या बॅट मधून. षटकारांची आतषबाजी. तिसरा षटकार साहिलच्या बॅट मध्ये टोलवला जातोय आणि धावफलक टीमची टोटल आपण परावर्तित झालेली पाहतोय 35 धावांवर. 35 रन, लॉस ऑफ 1 विकेट. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू मिड ऑफला. फिल्डर आहे धावबादसाठी संधी थोडीशी खराब फेकी, परंतु एक सुरेखरित्या चेंडूला गॅदर केलं. एक सिंगल धाव पुन्हा एकदा आणि सिंगल निश्चित धावफलक आता मात्र 36 धावांवर. डावा उजव्यात जोडी मैदानात एका दुसरा मोठा फटका झाल्यानंतर पुन्हा एकदा सिंगल डबल धावांवर भर दिला जातोय आणि समोर बहुधा प्रति षटकामागे 10 ते 12 धावांची धावगती राखत एक 50-55 धावांपर्यंत टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न असेल ध्रुव पारसेम क्रिकेट संघ. यावेळी बॉडीपासून दूर पुन्हा एकदा पंच दोन्ही हात समांतर दर्शवतात. व्हाईट बॉलचा इशारा, अवांतर धाव आणि अवांतर धावेनिशी धावफलक हा पुढे सरसावलाय. प्रत्येक इनिंग मध्ये आपल्याला एक एक रिव्ह्यू असेल आणि तो रिव्ह्यू आपण व्हाईट बॉल किंवा बिमर साठी वापरू शकता. आणि आता मात्र पंचांकडनं या ठिकाणी रेफर केलं जातंय. ऑन फील्ड डिसिजन आहे व्हाईट बॉल, परंतु बघूया तिसऱ्या पंचांचा काय असेल निर्णय.
व्हाईट बॉलचा इशारा येतो तिसऱ्या पंचाकडनं. अवांतर धाव आणि धावफलक आता मात्र पुढे सरसावलाय 37 धावांवर. फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय. लॉंग ऑफचा फिल्डर बहुधा केदार त्या ठिकाणी होता आणि केदारकडनं मैदानात झेल सुटला जातोय. एवढ्या रात्री खूप दूरवरनं प्रवास करून या स्पर्धेत उतरलेत आणि त्यानंतर थोडस जागरण देखील, म्हणजे खूप दूरवरनं या स्पर्धेत आलेत. 3:30 वाजता सामना खेळतात. थोडस कठीण होत मैदानात क्षेत्ररक्षण करताना. आता मात्र लॉंग ऑनला फिल्डर बॅकअप देण्यासाठी मागे थांबला होता, परंतु चेंडू वन बाउंस सीमारेषेचं उल्लंघन करतोय. चौकार निघालाय. 4 धावा साहिलच्या बॅट मधून आणि चौकाराने धावफलक 42 धावांवर परावर्तित. ओव्हरचा विचार करता या षटकात 2 चेंडू अजूनही उरलेत बाकी आणि अभिजित या षटकात महागडा ठरलाय. जवळजवळ आघाडीच्या 4 चेंडू मध्ये खर्च करतो तब्बल 13 धावा आपले गोलंदाजीत. आता मात्र ऑफस्टिकच्या बराच बाहेर जाणार चेंडू. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त आणि आता मात्र पुन्हा एकदा पंचांनी रेफर केलंय. समोर ध्रुव पारसेम क्रिकेट संघ या ठिकाणी रिव्ह्यू घेतोय. ऑनफिल्ड डिसिजन आहे, निर्धाव चेंडू, परंतु बघूया काय असेल तिसऱ्या पंचांचा निर्णय. या सामन्यात जो संघ जिंकेल तो येणाऱ्या कालखंडात लगेचच खेळेल तो महालक्ष्मी मोरजिम क्रिकेट संघाबरोबर. बघूया या सामन्यात काय असेल आता मात्र या तिसऱ्या पंचांचा निर्णय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. आता मात्र या तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू बाकी. लास्ट बॉल टू गो. समोर पुन्हा एकदा साहिल आरोलकर. फ्रंट फुट वर येऊन एक सुंदर फटका डीप लॉंगांच्या डोक्यावरनं लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आउट ऑफ द पार्क. जेबीके ब्रँडेड षटकार. 6 धावा. मैदानात 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावफलकावर 48 धावा एका विकेटच्या मोबदल्यात. इनिंग दरम्यान नेमकं अंतिम षटक. अंतरिम 6 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी आणि धावफलकावर 48 धावा. अनिरुद्ध बॉलिंग मार्कवर. अंतिम षटक. यावेळी व्हाईट लाईनवर पुन्हा एकदा गोलंदाजी करण्याचा प्रयत्न स्लॉक षटकात देखील आणि आता मात्र स्लॉक षटकाची सुरुवात या ठिकाणी निर्धाव चेंडूने केली जाते. आखूटाबाचा चेंडू टॅप केलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने डीप ओव्हरनं क्षेत्ररक्षक घेतोय. एक वेगवान पैकी एक सिंगल धाव. पुन्हा एकदा सिंगल दिशे 49 धावांवर धावफलक. अंतरिम 4 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. साहिल आरोलकर पुन्हा एकदा आहे स्ट्राईकच्या दिशेने. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा झालेला बदल आणि साहिलसाठी गोलंदाज राईट राऊंड विकेट. गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने. आता मात्र झेलात रूपांतर झालंय. थोडस 1-2 फटके झाले असते तर अर्धशतक देखील झालं असतं, परंतु या सामन्यात 41 धावांची ती वादळी झंझावत खेळी. 1-2-3 बहुधा झेल या सामन्यात सुटले आणि झेल सुटल्यानंतर 41 धावांपर्यंत त्याने खेळी केली. ती साहिल आरोलकरची खेळी या ठिकाणी संपुष्टात येते. 2 विकेटचा पतंग आणि सांघिक धावफलकावर 49 धावा. अंतिम षटक आहे मैदानात आणि अंतिम षटकातील अंतरिम 3 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी.
अंतरिम 3 चेंडू नवीन खेळाडू मैदानात संतोष पाळणी उर्फ शुवर पॉपी. शुवर पॉपी स्ट्राईकच्या दिशेने. हा खेळाडू देखील मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातोय. हो यावेळी बॅटची आउटसाइड चेंडू जातोय. अगदी डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडूने प्रवेश केला. 2 धावा चेंडूवर आणि दुहेरी धावनेशी शुवर पॉपी या सामन्यात आपल्या धावांची सुरुवात करतो. दुहेरी धावनेशी अर्धशतकीय धावफलक या ठिकाणी पार झालाय. 51 धावा धावफलकावर 2 विकेटच्या मोबदल्यात. यावेळी स्लॉट मध्ये मिळालाय आणि शुवर पॉपीच्या बॅट मधनं डिपॉझिट केलेला षटकार. 6 धावनेशी 57 धावांवर धावफलक आता मात्र परावर्तित. शुवर पॉपी याच्या पट्ट्यामध्ये जर चेंडू मिळाला तर लांब लांब षटकार टोलवण्याची काबिलियत या खेळाडूकडे आहे आणि ती त्याने सिद्ध केली आहे मैदानात या टोलेजंग षटकारानिशी. 57 धावांवर धावफलक. आता मात्र इनिंग दरम्यान शेवटचा चेंडू बाकी. लास्ट बॉल टू गो. 2 विकेट 57 धावा. यावेळी पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या डोक्यावरनं भिरकावलाय. डीप लॉंग ऑन बाउंड्री लाईनला. बॅक टू बॅक 2 षटकार शुवर पॉपीच्या बॅट मधून. 6 धावेनिशी धावफलक 63 धावांवर परावर्तित झालाय. 63 रन. लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर कंप्लीशन ऑफ 5th ओव्हर आणि टार्गेट 64 धावांचं ठेवलं जात आहे. 30 चेंडू आणि 64 धावा हे समीकरण. बघूया कशा रीतीने धावांचं मैदानात पाठलाग केला जाईल. तर तुवी क्रिकेटर्स उसगाव क्रिकेट संघाकडनं की दुसऱ्या बाजूने गोलंदाजीत ज्या 63 धावा बनवल्या तर यशस्वीरित्या थांबवल्या जातील का गोलंदाजी ध्रुव आरसीएम क्रिकेट संघाकडनं. बघूया मैदानात काय घडेल काय बिघडेल. चला आपली सलामीची जोडी मैदानात पाठवा. तुवी क्रिकेटर्स उसगाव ओपनिंग पेअर आपण मैदानामध्ये पाठवायचं आहे. समोर क्षेत्ररक्षण सजवताना आपण पाहतो ध्रुव आरसीएम क्रिकेट संघ. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने येताना आपण पाहतो. एका बाजूने अभिजित दुसऱ्या बाजूने अभिषेक ही जोडी आहे सलामीच्या भूमिकेत. आणि गोलंदाजीमध्ये पहिल्या षटकासाठी बहुधा आमिर साळगावकर लेफ्ट आर्म गोलंदाज असेल. गोलंदाजीमध्ये 64 धावांचं टार्गेट. 30 चेंडूमध्ये 64 धावा बनवायच्या आहेत आणि बघूया कशा रीतीने धावांचा पाठलाग होईल. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले. चला पंचांकडनं या ठिकाणी सामन्याला सुरुवात झाल्याचा इशारा येतोय. दुसऱ्या डावामध्ये 64 धावांचा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी मैदानात. अभिषेक स्ट्राईकला दुसऱ्या बाजूने नॉन स्ट्राईकच्या दिशेने अभिजित सज्ज होतोय आणि गोलंदाजीमध्ये लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट
आमिर सळगावकर गोलंदाजीमध्ये सुरुवात करेल पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकासाठी. बॅटची टॉप एज घेतली जाते. विकेट किपर रुपेश शिवजी येतो स्क्रीनवर आणि सुरक्षितरित्या एक साधा सोपा झेलात रूपांतर केलं जात आहे. पहिल्या चेंडूवर विकेटचा पतंग. अभिषेक आता मात्र 0 या धावांवर निराश मनाने हताश मनाने नाराजी व्यक्त करत मैदानाच्या बाहेर जातोय गोल्डन डकचा शिकार बंदनंतर. नवीन खेळाडू मैदानात मदन पावलं वळवतो स्ट्राईकच्या दिशेने. गोलंदाज पुन्हा आता मात्र अँगल मध्ये बदलाव. लेफ्ट आर्म राऊंड विकेट राईट हँडेड बॅटर्ससाठी गोलंदाजी मार्गवर. पुलर लेनचा चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगला फील्ड अतिशय वेगवान पैकी आणि पंचांकडे अपील धावबादसाठी. तिसऱ्या पंचांकडे या ठिकाणी रेफर केलं जात आहे. अंपायर या ठिकाणी मागणी करतात थर्ड अंपायर साठी. परंतु बघूया खेळाडू पॉपिंग क्रेज मध्ये पोहोचलाय का. बघूया काय असेल निर्णय तिसऱ्या पंचांचा. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. OUT आउट. पॉपिंग क्रीज पासून दूर राहिला होता मदन आणि तो आता मात्र धावबादच्या रूपात मैदानाच्या बाहेर जाईल. दुसरा गडी बाद झालाय. धावफलकावर एकही धाव झालेली नाहीये आणि मैदानाच्या बाहेर 2 गडी गेलेत 0 या धावांवर. नवीन खेळाडू मैदानात स्ट्राईकच्या दिशेने प्रवीण स्ट्राईकला आता मात्र सज्ज झालाय उजगाव क्रिकेट टीमसाठी. लेफ्ट आर्म राऊंड विकेट आमिर सळगावकर. सामन्यात पहिल्या चेंडूवर एक गडी झेलबाद. दुसऱ्या चेंडूवर एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लेग वरनं सागर मोरजकरची एक सुंदर पैकी आणि विकेट किपरच्या माध्यमातून खेळाडूला धावबाद केलं गेलं. पुलर लेनचा चेंडू कव्हरच्या दिशेने खोदून काढलाय. डीप कव्हरच्या दिशेने साईश रामजी चेंडू मागे जातोय परंतु शर्यत आता मात्र चेंडूने जिंकली आहे. डीप कव्हरला चेंडू सीमारेषेचं उल्लंघन करतोय. 4 धावा निघाल्यात प्रवीणच्या बॅट मधून आणि चौकारणीशी वैयक्तिक आणि सांघिक धावफलकाचा श्री गणेश होताना आपण पाहतोय तुवी क्रिकेटर्स उजगाव संघासाठी. 4 धावांशी आघात झाल्या मैदानामध्ये. 2 गडी बाद 4 धावा असं धावफलकावर लेखाजोखा आपण पाहतोय. 64 धावांच्या प्रत्युत्तरादाखल
हो, यावेळी अल्टी पल्टीचा एक सुंदर फटका, डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार, JBK षटकार निघालाय प्रवीणच्या बॅट मधनं आणि धावफलक आता मात्र 10 धावांवर पोहोचलाय 2 विकेटच्या मोबदल्यात. अतुल मस्त बॉल शोध अतुल, मस्त बॉल शोध रे. पॉवर प्लेच्या षटकातील आघाडीच्या 2 चेंडूवर 2 विकेट आणि त्यानंतर एक चौकार एक षटकार. फलंदाजीत कमबॅक करण्याचा प्रयत्न, समोर आघात केला, हल्लाबोल करायला सुरुवात केली मैदानात प्रवीण या खेळाडूने. यावेळी ऑन साइडला मनगटी फटका खेळलाय, शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डर सागर चेंडूची परती करेल, एक सिंगल धाव आणि सिंगल निशी आता मात्र धाव फलक जो 11 धावांवर. समोर मैदानात अभिजित पहिल्यांदा स्ट्राईकला येतोय. धावफलकावर 2 गडी बाद 11 धावा आणि 64 धावांचा सामन्यात हा पाठलाग करायचा आहे. यावेळी टप्पा पडल्यानंतर चेंडू वळलाय, ऑफस्टिकच्या बाहेर जाणार चेंडू, शफल होऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि निर्धाव चेंडूची खेळ समाप्त. मैदानात पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात 11 धावांवर धावफलक, 64 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि पहिल्या षटकात 11 धावा आणि येणारे आता मात्र 4 षटक 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये यानंतर 53 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. गोलंदाजीमध्ये दुसऱ्या षटकासाठी सचिन पाटजी सज्ज होतोय. मैदानामध्ये क्षेत्ररक्षणाची सजावट आता मात्र डीप बाउंड्री लाईनच्या दिशेने केलेली आपण पाहतोय. पॉवर प्लेचे रेस्ट्रिक्शन समाप्त, प्रोटेक्शन डीपला तैनात केलं जात आहे. सजवलेल्या क्षेत्ररक्षणाचा अंदाज घेत दुसऱ्या षटकाला सुरुवात करेल. वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करण्याला तो पसंत करतोय आणि तोच गोलंदाज सचिन पाटजी आता मात्र दुसऱ्या षटकात सज्ज झालाय. ध्रुव पारसेम क्रिकेट संघासाठी सचिन पाटजी दुसऱ्या षटकाची सुरुवात करतोय. यावेळी ऑफ स्टिकच्या बाहेरचा चेंडू, टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला चेंडू विकेटच्या मागे. रुपेश आपली कामगिरी बजावतोय आणि एका निर्धाव चेंडूची खेळ समाप्त. एक सुंदर क्षेत्ररक्षणाची सजावट, समोर एक डीप स्क्वेअर लेग, एक मिड विकेट, ऑन साइड लेग लॉंग ऑन लेग फिल्डर, ऑफ साइड लेग लॉंग ऑफ, एक डीप कव्हरला शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर लेग फिल्डर, शॉर्ट स्क्वेअर लेगला एक फिल्डर, शॉर्ट मिड विकेटला आणि विकेट किपर रुपेश शिवजी या सामन्यात विकेट किपिंगच्या भूमिकेत. अगदी हाफ पिचवर चेंडू खेळवलाय आणि समोर अल्टी पल्टीचा एक सुंदर फटका, क्रॅकिंग फटका. पंचांचे दोन्ही हात वर उचललेत. 6 धावांचा इशारा आलाय आणि षटकार 6 धावेनिशी धावफलक आता मात्र परावर्तित झालाय तो 17 धावांवर. सचिन पाटजीच्या गोलंदाजी अगदी खराब चेंडू आणि त्या खराब चेंडूचा समाचार घेतलाय आणि या 6 धावेनिशी धावफलक आता मात्र 17 धावांवर पोहोचलाय.
सचिन पाटजीच्या गोलंदाजीत अगदी खराब चेंडू हाताळला गेला आणि त्या खराब चेंडूचा पूर्णपणे समाचार घेतला जातो फलंदाजीत प्रवीणच्या बॅटिंग मध्ये. गोलंदाजीत थोडस अडखळलाय रनअप मध्ये. सचिन पाटजी पुन्हा एकदा रनअपवर सज्ज झालाय. समोर प्रवीण. सामन्यात 2 षटकार 1 चौकार आणि ती नाबाद खेळी करतोय मैदानात उसगाव टीम साठी. अल्टी पलटीचा प्रयत्न. पुन्हा एकदा डीप कव्हर पॉइंटला आता मात्र क्षेत्ररक्षण आहे. चंद्रकांत उर्फ दाजी स्क्रीनवर. एक फेकी सुंदर परंतु एक सिंगल या चेंडूवर आणि सिंगल निश्चित स्ट्राईक आता मात्र रोटेट होताना आपण पाहतोय. सिंगल निश्चित 18 धावांवर धावफलक पोहोचलाय 64 धावांचा पाठलाग करताना. ओव्हरपिच चेंडू मिडावांच्या डोक्यावरनं फटका डीप लॉंग ऑनला. साई श्रामजी येतो स्क्रीनवर. एक धाव या चेंडूवर मिळाली आहे आणि या एका धावेनिश्चित धावफलक आता मात्र 19 धावांवर. आता मात्र प्रवीण साठी पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये झालेला बदल. सचिन पाटजी या षटकात आपल्या षटकातील पुढचा चेंडू. यावेळी मिस टायमिंग फटका. शुअर पॉपी येतो स्क्रीनवर. झेलसाठी प्रयत्न आणि झेलात रूपांतर. तिसरा आदरा बसलाय तुम्ही क्रिकेटर्स उसगाव संघाला प्रवीणच्या रूपात. जो फलंदाज हल्लाबोल फलंदाजी करत होता मैदानात तो फलंदाज आता मात्र समोरच्या टीमसाठी डोकेदुखी ठरत होता. त्याला मैदानाच्या बाहेर पाठवलंय तिसऱ्या विकेटच्या रूपात. 64 धावांचा पाठलाग करताना 3 गडी बाद. धावफलकावर 19 धावा. दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू. नवीन खेळाडू उमेश मैदानात स्ट्राईकला सज्ज होतोय. 3 गडी बाद. धावफलकावर झाल्यात 19 धावा. पाठलाग करायचा तो 64 धावांचा आणि एका बाजूने अभिजित थांबलाय सलामीला आल्यानंतर आणि दुसऱ्या बाजूने उमेश नवीन खेळाडू मैदानात. अकुटापाचा चेंडू. यावेळी सुंदर फटका सजवलाय लॉंग लेगच्या दिशेने. चेंडू निघालाय. हवाई फायर. आर पार. स्टँड अँड डिलिव्हर. षटकार. उमेश मैदानात आल्या आल्या 6 धावांसाठी फटका खेळतोय आणि त्या 6 धावेनिशी धावफलक आता मात्र 25 धावांवर पोहोचलाय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 25 धावांवर धावफलक. सामन्यात पुन्हा एकदा कमबॅक करून देणारा मोठा फटका उमेशने टोलवलाय आणि धावफलक पोहोचलाय 25 धावांवर. यानंतर आता मात्र समीकरण असेल. उरलीत 3 षटक 18 चेंडू बाकी आणि विजयासाठी 18 चेंडू 39 धावा हे समीकरण. प्रति षटकामागे 13 धावांचं रिक्वायर रन रेट आणि ते 13 धावांचं रिक्वायर रन रेट मेंटेन ठेवत ते 39 धावांचा पाठलाग करायचा आहे. चंद्रकांत उर्फ दाजी मैदानात तिसऱ्या षटकाची सुरुवात करेल. ओव्हरपिच चेंडू लॉंगॉनच्या दिशेने डीप लॉंग ऑनला एक घणाघाती प्रहार. एक सुंदर फटका. लांब लांब षटकार टोलवलाय. फलंदाज सलामीवीर अभिजित त्याच्या बॅट मधनं निघालाय षटकार. सहा धावेनिशी धावफलक आता मात्र 31 धावांवर. यावेळी फ्रंट फुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेगला लक्ष्मण नाईक प्रयत्न करत होता झेलसाठी. बॅक टू बॅक दुसरा षटकार निघाला मैदानात अभिजितच्या बॅट मधून आणि धावफलक आता मात्र 37 धावांवर परावर्तित.
27 धावा यानंतर विजयासाठी करायच्या आहेत. सामन्यात कमबॅक करण्याचा प्रयत्न होतो मैदानात तुवी क्रिकेटर्स उसगाव संघ. चंद्रकांत कांबळी गोलंदाजीत. आता मात्र अँगल मध्ये बदलाव. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. निर्धाव चेंडूची खेच समाप्त. बॅक टू बॅक 2 षटकार टोलवले गेले आणि त्यानंतर आता मात्र निर्धाव चेंडूची खेच समाप्त. धावफलक स्थिरावलाय. येणाऱ्या कालखंडात 15 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी आणि 15 चेंडू मध्ये आपल्याला विजयासाठी 27 धावा बनवायच्या आहेत. लेग स्टिक वर खेळण्याचा प्रयत्न. लेग स्टिकच्या बाहेरनं चेंडू ट्रॅव्हल झाला. व्हाईट बॉलचा इशारा आणि अवांतर धावेनेशी धावफलक. आता मात्र 38 धावांवर 38 रन ऑन द स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. ऑफ स्टिकच्या बाहेरचा चेंडू. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. पुन्हा एकदा अवांतरच्या रूपात 1 धाव खर्च होत आहे आणि धावफलक 39 धावांवर. ओव्हरपी चेंडू कव्हरच्या दिशेने एक सुंदर फटका. वन बाउन्स सीमारेषेचं उल्लंघन झालंय. 4 धावांसाठी अभिजितच्या बॅट मधनं निघालेला फटका आणि चौकारानिशी 43 धावांवर धावफलक आपण पाहतोय. 3 गडी बाद 43 धावा. 64 धावांचा पाठलाग करायचा आहे म्हणजे येणाऱ्या कालखंडात अजूनही विजयासाठी 21 धावा आपल्याला बनवायच्या आहेत. परंतु समोर मात्र 14 चेंडूंचा खेळ बाकी उरलाय. यावेळी फ्लॅट फटका. साबूक फटका खेळलाय. डीप स्क्वेअर लेगला चेंडू आर पार निघालाय. स्टँडर्ड डिस्पॅच षटकार. 6 धावा या षटकात. हल्लाबोल झालाय मैदानात आणि 6 धावेनिशी आता मात्र धावफलक 49 धावांवर पोहोचलाय. यानंतर फक्त आता मात्र 15 धावा करायच्या आहेत. 13 चेंडूंचा खेळ उरलाय. धीरज अभिजित सलामीला आला होता. बराच वेळ स्ट्राईक पासून दूर राहिला होता परंतु या षटकात त्याने तो हल्लाबोल केलाय मैदानात. या षटकात 3 षटकार आणि 1 चौकार टोलावलाय. ओव्हरपिच चेंडू इनसाइड आउटचा एक देखना फटका. डीप कव्हरला चेंडू पुन्हा एकदा निघालाय. आउट ऑफ द पार्क षटकार आणि 6 धावेनिशी 55 धावांवर धावफलक. आता मात्र विजयासाठी फक्त 9 धावा करायच्या आहेत. 12 बॉल मध्ये 9 धावा करायच्या आहेत. काय सामना झाला मैदानात. 18 बॉल मध्ये 39 धावा करायच्या होत्या आणि या षटकात धीरज किती धावा निघाल्या. तब्बल 30 धावांचं हे षटक आपण मैदानात बघितलं. 12 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र 9 धावा करायच्या आहेत. चला मागच्या सामन्यात बाजी मारलेला संघ महालक्ष्मी मोरजिम आपण आपल्या सगळ्या खेळाडूंना सज्ज ठेवा. त्याचबरोबर आपला कॅप्टन जो आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडे येऊन थांबा कारण मैदानामध्ये जो सामना सुरू आहे तो सामना संपल्यानंतर या मॅच मधील विजेत्या संघाबरोबर लगेचच पुढच्या सामन्यात आपले टॉस होईल. लक्ष्मण नाईक गोलंदाजी मार्कवर 4थ्या षटकासाठी. 12 चेंडू उरलेत आणि 12 चेंडू मध्ये 9 धावा बनवायचे आहेत. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. धावफलक पुन्हा एकदा स्थिरावलाय आणि यानंतर 11 चेंडू 9 धावा. एक मोठा धावफलक जरूर होता परंतु सामन्यात कमाल केली मैदानात प्रवीण आणि त्यानंतर आता मात्र अभिजितने मैदानात. आडव्या बॅटने भिरकावलाय. मिड विकेटला एक घणाघाती प्रहार.
आणि षटकार मैदानात निघालाय फलंदाज उमेशच्या बॅट मधनं दुसरा षटकार धावफलक आता मात्र पोहोचलाय तो तब्बल 61 धावांवर. अजूनही 3 धावा दूर आहे विजयासाठी. हो यावेळी पुन्हा एकदा एक सुंदर फटका डीप लॉंग लेगला आणि या षटकारानिशी सामना फिनिश केला. एक मोठा धावफलक जरूर होता. 64 धावांचं टार्गेट. पहिल्या 2 चेंडूवर 2 विकेट झाल्या होत्या परंतु त्यानंतर प्रवीण केलेली कमाल 18 धावांची खेळी. त्यानंतर उमेश 3 षटकार टोलवतोय आणि दुसऱ्या बाजूने एका षटकात 5 मोठे फटके. 4 षटकार 1 चौकार टोलेजंग फटकेबाजी ज्याने केली.